जसं भाजप खासदार निशिकांत दुबे सातत्यानं मुंबईतल्या मराठी लोकांवरती चुकीच्या भाषेमध्ये वक्तव्य करतायत। मुंबईत फक्त 30% मराठी लोक राहत आहेत आणि भाषेच्या जीवावरती राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंचं राजकारण या महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर संपून जाईल असंही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। तुम्ही कसं पाहता? याच्याकडे पाहायचं काय मुद्दा आहे, निशिकांत दुबे आणि भारतीय जनता पार्टी काय वेगळी नाही। भारतीय जनता पार्टी निशिकांत दुबेच्या तोंडातून अशा पद्धतीनं त्यांची भाषा वदवून घेते आणि एक प्रकारे मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळते। निशिकांत दुबेंचा बोलविता करविता धनी भारतीय जनता पार्टीच आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नीतीनुसार, दुटप्पी नीतीनुसार मला वाटतं हे वक्तव्य सातत्यानं दुबेंचं होतं। पण मुंबईबद्दल आणि महाराष्ट्रातल्या मराठी लोकांबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य होत असताना भाजपच्या कुठलाच नेता त्यांना समज देत नाही आहे का? आणि तुम्ही जो म्हणताय की त्याच्यामागच्या बोलवतो धनी नेमका कोण आहे? कोण आहे काय? भारतीय जनता पार्टीच आहे ना। तर भारतीय जनता पार्टी समज कशाला देईल? भारतीय जनता पार्टीच खोडा आणि धोडा, मराठी आणि हिंदी हा वाद भारतीय जनता पार्टीच करते। नंतर मराठीमध्ये सुद्धा वेगळे करणार वाद, हिंदीमध्ये सुद्धा वेगळे करणार, बिहारी करणार, यूपीवाले वेगळे करणार, असं सगळं करणं ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे। आणि भारतीय जनता पार्टी जे इंग्रज करत होते, थोडा जोडा आणि राज्य करा, त्या नीतीनुसार मला वाटतं दुबेंचं सातत्यानं वक्तव्य येतं आहे। ज्या पद्धतीने ते हिंदीच्या समर्थनाला बोलत आहेत किंवा भाजपचं कोणीच समोर येऊन बोलत नाही आहे, तर बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सगळं राजकारण कुठेतरी पोलरायझेशन सुरू आहे। निशिकांत दुबे काय बिहारच्या राजकारणावर इफेक्ट करणारे नाही। निशिकांत दुबे एक दिल्लीमध्ये उद्योगपतींसाठी लॉबिंग करणारा एक खासदार आहे। तो काय फार राजकीय परिणाम साधणारा नाही। माझ्या माहितीप्रमाणे आत्ताच त्यांच्या पत्नीवर पण एक गुन्हा काहीतरी अफरातफरीचा बँकेच्या एका प्रकरणासंदर्भात दाखल झालेला आहे। तर निशिकांत दुबे काही एवढं मोठं व्यक्तिमत्व नाही आहे की जे बिहारच्या राजकारणावर किंवा निवडणुकीवर इफेक्ट करणार। राज ठाकरेंचा आज मेळावा झाला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 20 वर्षानंतर आम्ही दोन भाऊ जर एकत्र येऊ शकतो तर हे वेळेला सोडून कामाला लागा, युतीबद्दल मी योग्य वेळेला निर्णय घेईन, भूमिका जाहीर करेन। मात्र तुम्ही तळागाळात जाऊन काम करण्याची सूचना दिलेल्या आहेत। कडवट मराठीपणा तुमच्यातला जागा ठेवा, तो घरापर्यंत पोहोचवा असंही ते म्हणत आहेत। मात्र युतीबद्दल अजूनही थेट भाष्य राज ठाकरेंच्या माध्यमातून होत नाही आहे किंवा पदाधिकाऱ्यांसोबत ते उघडपणे बोलत नाही आहेत। युतीचं नेमकं काय होणार आहे त्या काळात? ते पण त्यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे। कारण ज्या पद्धतीनं येणार का अशी काय युती वगैरे काय जाऊन लगे एका स्टेजवर एका बैठकीत जाहीर करत असतात का? ठीक आहे, याच्याविषयी प्रोसेस असतील, काय बोलणं असतील, काय असेल ते एखादे चालू असेल नसेल तुम्हाला आम्हाला काय माहिती। त्याच्यामुळे मला वाटतं राजसाहेबांचं जे वक्तव्य ते योग्य वक्तव्य, कारण शेवटी ज्याची त्याची संघटना ही कार्यरत असली पाहिजे तरच युती करण्यात मतलब आहे ना। जर आपलं संघटनाच कार्यरत नाही युती करा याला म्हणण्याला कोणता अर्थ राहू शकत नाही। सर, आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे देखील आता दिल्लीला देखील जाणार आहेत। त्यांनी जी इंडिया आघाडीचे जे लोक आहेत त्यांची बैठक घेणार आहेत। एकीकडे राज्य स्तरावरती मनसेसोबत जावं अशी देखील काही शिवसैनिकांची मागणी आहे। आपण बघितलं तर काँग्रेसकडून याला विरोध होते की मवियामध्ये मनसेला नको। कसं पाहतंय उद्धव ठाकरे दोन्ही ठिकाणी युतीकडे चाचपणी करत पाहत आहेत? दिल्लीचं इंडिया आघाडीची बैठक वेगळी आहे। स्वतः राहुलजी गांधी याचे संयोजक आहे, त्यांनी सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे। सगळे विषय आपल्याला सहमिसळ करता येत नाही। राज्यस्तरावरचे, महानगरपालिका स्तरावरचे वेगवेगळे विषय असतात आणि वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळे अधिकार आहे। देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून आम्ही निश्चित एकत्र आहोत आणि राज्यातसुद्धा महाविकास आघाडी आहेत आणि शिवसेनेबरोबर कोण घ्यायचं नाही घ्यायचा हा शिवसेनेचा विषय, बाकी कोणी त्याच्यात सल्ले द्यावा असं मला नाही वाटत। दानवे पुण्यात एक प्रकार घडलेला होता। मुलींसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची वर्तवणूक, चुकीच्या भाषेमध्ये त्यांचा अपमान केला असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे। मात्र रात्रभर पोलीस आयुक्तांसमोर ठिय्या मांडून सुद्धा पोलीस गुन्हा दाखल करत नाही आहेत। उलट पोलीस पत्राच्या माध्यमातून कळवत आहेत की हे सगळे आरोप तथ्य नसलेले आहेत, यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाही आहे। जर 3 पीडिता येऊन समोर येऊन एवढे सगळे आरोप सांगतायत, जातीबद्दल शिवीगाळ केलेली आहे, अपमान केलेला आहे, तरी सुद्धा कारवाई करत नाही आहेत। पोलिसांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? हे प्रकरण एक मीडियाने समोर आणलं म्हणून हा विषय दिसतो, परंतु हे सर्रास पोलिसांकडून होत असतं। महिलांना चुकीच्या भाषेत बोलणं, महिलांना ज्या महिला आता माझ्याकडे एक संभाजीनगरची तक्रार आहे माझ्याकडे, ती जर बघितली तर ज्या महिलेने कोण पनवेलचा अतिरिक्त आयुक्त आहे राठोड त्याच्याविरुद्ध तक्रार केली तर पोलीस तिलाच येऊन त्रास देतात। वाटतं हे प्रकरणं जे आहेत हे खऱ्या अर्थानं समोर आले मीडियाच्या माध्यमातून आहे, नाही तर पोलिसांची सर्रास वागणूक अशाच पद्धतीनं
महिलांच्या विषयी सातत्यानं राहत असते. मी 100% होते असं म्हणणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी. आणि ही जी आहे पीडित ही तर संभाजीनगरमधून पुण्यात आलेली आहे आणि संभाजीनगरच्या पोलिसांनी येऊन तिच्याशी किंवा तिच्या मैत्रिणीशी ज्या पद्धतीनं वर्तन केलं असं समोर येते. मला वाटतं हे निषेधार्ह आहे आणि राज्यामध्ये पोलिसांची यंत्रणा अशाच पद्धतीनं सध्याच्या घडीला काम करते. ही एक नाही अनेक तक्रारी आमच्याकडे सातत्याने येतात. पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याची जी मागणी आहे किंवा ज्या पद्धतीनं आरोप होऊन मागणी केली जाते ती मागणी आपली राहील तथ्यपासून? बिलकुल, कारण एखाद्या महिलेला अपमानास्पद बोलणं, घाणेरडं बोलणं हा गुन्हाच आहे. सामान्य माणूस बोलल्यावर काय गुन्हा दाखल होतो? पोलिसांना काय वेगळं काय कायद्याने काय हातात दिलेले आहे का अधिकार सगळे? ठीक आहे, नियम कलम जे काय असेल त्याच्यानुसार कारवाई करा. तुम्हाला असं फालतू गोष्टी करायला कोणी अधिकार दिला? म्हणून सामान्य माणूस जर बोलला असेल तर जी कारवाई होती तीच कारवाई पोलिसांवर झाली पाहिजे. दानवे साहेब, माधुरी हत्येच्या संदर्भात आता विषय जो आहे तो पेटलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काल कोल्हापुरामध्ये जवळपास 45 किलोमीटरची पदयात्रा तिथच्या सगळ्या राजकीय नेत्यांनी कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे केलेली आहे. वंताराचे CEO देखील त्यांची भेट घेऊन गेले, परंतु तरी देखील वंतारामधनं माधुरी अद्यापही आलेली नाही आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप याचिका वगैरे एक रिट पिटिशन पण दाखल करत नाही. कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पाहतात? ते पण जी कोल्हापूरची हत्तीनीची जो विषय आहे तो एक भावनिक विषय आहे, संवेदनशील विषय आहे. जी हत्तीन माधुरी नावाची कोल्हापूरच्या ज्या नांदिनी गावामध्ये आहे तिचं पूजन सातत्यानं होत आलेलं आहे आणि त्याला शेकडो वर्षाची परंपरा. चला ही हत्तीने 30-35 वर्षाची असली तरी त्या ठिकाणच्या या विषयाला सातत्यानं 200-300-400-500 वर्षाची परंपरा आहे आणि असं एक भावनेशी त्या भागातील जनतेचं एक भावनिक नातं त्या हत्तीनीशी आणि त्या गावातील त्या आश्रमाशी जैन बांधवांच्यात जुळलेलं आहे. आणि या भावना न सांभाळता जर ही हत्तीन वनतारामध्ये गेली असेल, हे कशासाठी का केलं एवढं? हे प्राणी मात्रवाले बाकीचे दिसत नाही या सगळ्या लोकांना, अशाच दिसतं या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून हा भावनिक विषय. समस्त कोल्हापूरवासियांनी काल मोठी पदयात्रा, तब्बल 50 किलोमीटरची पदयात्रा सकाळी 4ला सुरू झाली आणि कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिसवर आली. मला वाटतं या तीव्र भावना जनतेच्या, ही आज विषय कोल्हापूरपुरता आहे, उद्या हा महाराष्ट्रात होऊ शकतो एवढं मी तुम्हाला 100% सांगू शकतो. कारण हा विषय आस्थेचा विषय आहे आणि याच्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर आपली भूमिका जी आहे कर्तव्य बजावलं पाहिजे. संजय शिरसाटांचं वक्तव्य आहे काय आपला पैसा, आपल्या बापाचा पैसा नाही आहे, सरकारचा पैसा आहे, याकडे कसं पाहता? मग ही वृत्ती आहे, ही वृत्ती कशा प्रकारची मला वाटतं जनतेनं समजून घ्यावं. उद्या माझ्या मुलांनी किंवा माझ्या वडिलांनी काही कमवलेलं असेल आणि मी म्हटलं मग आपल्या काय बापाचं जातं, आपल्या काय बापाचं जातं, सरकारचंच आहे. पण मला असं वाटतं अशी वृत्ती चुकीची. जनतेचा एक एक पैसा करातून आलेला असतो. राज्य सरकारकडं जो असतो पैसा काही हवेतून येत नाही, तो जनतेकडूनच येत असतो. आणि याच्यावर उधळपट्टी काय, ठीक आहे, जनतेला ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तो दिलाच पाहिजे, पण आपल्या बापाचं काय जातं? म्हणजे शेवटी सरकार, आपण म्हणतो सरकारला मायबाप म्हणत असतो, आपण राज्यालाही मायबाप म्हणत असतो. आणि ह्या मायबाप सरकार असा शब्द आपल्याकडे जनरली आजही आपण वापरतो. आणि हा मायबाप सरकारचा पैसा जर जात असेल तर आपल्या बापाचं काय जातं म्हणणं, ही मला अतिशय हीन वृत्ती आहे. अतिशय हीन आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं समर्थन करणं त्याच्याचपेक्षा सुद्धा हीन प्रवृत्तीचं हे लक्षण आहे. भाजप आमदार परिणय फुकेंनी भंडारा जिल्ह्यातल्या एका स्थानिक बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वक्तव्य करताना शिवसेनेचा बाप मीच आहे असं काहीतरी वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्यावरून टीका होती. मला नाही माहिती तिथल्या स्थानिक स्तरावर काही त्यांनी वक्तव्य केलं असेल बँकेच्या, कोणत्या शिवसेनेविषयी बोलले मला तेही माहिती नाही, त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर जास्त बोलतो